हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सरपंच पदासाठी कृष्णाची निवड होताच पहिल्याच दिवशी कृष्णाने बाळजाबाईला भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली आता अरेस्ट करायला सांगितलेलं असतं. भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली बाळजाबाईला जेलमध्ये पाठवत इथे आता कृष्णाने आपल्या कामकाजाला सुरुवात केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता कृष्ण आणि बाळजा दोघीजणी एकाच घरातून एकाच पदासाठी निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आहेत एकमेकींच्या विरोधात. इथे आता दोघींमध्ये फरक असा की बाळजाबाई ही स्वतःच्या हातामध्ये सत्ता हवी, लोकांवरती हुकूमत गाजवता यावी, लोकांना त्रास देता यावा, यासाठी तिला आता सरपंच म्हणून निवडून यायचं आहे. लोकांवरती सतत दहशत राहण्यासाठी तिला एखादं पद हवं आहे आणि त्यामुळे तिला गावामध्ये आपली दहशत ठेवायची आहे आणि त्यासाठी तिला निवडून यायचं आहे. कृष्णाचं तसं नाही आहे. कृष्णाला इथे आता निवडून यायचं आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी. त्यांच्यावरती आत्तापर्यंत झालेल्या अन्यायाविरुद्ध तिला आता लढायचं आहे. त्यांच्यावरती झालेल्या अन्यायाच्या विरोधात तिला वाचा फोडायची आहे आणि यासाठी तिला सरपंच म्हणून निवडून यायचं आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या बाबतीतले जे काही निर्णय आहेत ते एक शेतकरी मुलगी घेऊ शकते. त्यांच्या वेदना, त्यांना होणारा त्रास एक शेतकरी म्हणून कृष्णा अगदी जवळून पाहते आणि ती जाणवू शकते. आणि तिच्याजवळ लोक इथे स्पष्टपणे बोलू शकतात की त्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास होतो आहे, त्यांना कुठली गोष्ट हवी आहे. पण बाळजाबाईजवळ बोलताना तसं होत नाही. बाळजा कुणाचं म्हणणं नीट ऐकूनच घेत नाही. ती फक्त लोकांवरती आवाज उचलते. त्यामुळे लोकांना इथे अशी निवडून आलेली मुलगी हवी किंवा बाई हवी जी आपल्या लोकांचा विचार करू शकते, शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाचा विचार करू शकते, त्यांना इथे कर्जमुक्त करू शकते. आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून कृष्ण आहे हे लोकांना माहिती असतं. पण इथे बाळजाला लोकांना इथे त्रास देऊन, त्यांना मारून मिटकून त्यांच्याकडून तिला फक्त आता मतदान करून घ्यायचं आहे. जेव्हा कृष्णा म्हणते की मला आता बघायचंच आहे की लोक कुणाला इथे जास्त मत देऊन निवडून आणणार आहेत. 2 टोपल्या ठेवलेल्या असतात, फुलं ठेवलेली असतात. ज्याचा कौल कृष्णाकडे आहे त्यांनी कृष्णाच्या टोपलीमध्ये फुलं टाकायची आणि ज्यांचा जास्त कौल बाळजाकडे आहे त्यांनी बाळजाकडे कौल टाकायचा. पण प्रेक्षकांनो, इथे आता लोक आलेले असतात खरं तर कृष्णाच्या टोपलीमध्ये फूल टाकायला. पण बाळजाची गुंड लोक जयकांत आणि बाकीचे सगळेजण टोपलीजवळ उभे राहिलेले असतात आणि लोकांना धमकावून म्हणत असतात की फुलं बाळजाबाईच्याच पेटीमध्ये टाकायची, नाहीतर चांगलं होणार नाही. गरीब बिचारे शेतकरी गावकरी जयकांतच्या ह्या धमकीला घाबरतात. इच्छा नसताना सगळेजण फुलं इथे कृष्णाच्या टोपलीमध्ये न टाकता घाबरून बाळजाच्या टोपलीमध्ये टाकतात. आणि बाळजा आता त्याच गोष्टीला सत्य समजते. बाळजाने जयकांतला सांगितलेलं असतं की जायचं, लोकांना धमकवायचं आणि माझ्या टोपलीमध्ये फुलं टाकायला सांगायची. कृष्णाला आत्ताच हरल्यासारखं वाटायला पाहिजे. जेव्हा माझ्या टोपलीतली जास्तीची फुलं ती बघल ना, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली पाहिजे. ज्या गावकऱ्यांच्या जीवावरती ती माझ्या विरोधामध्ये उभी राहिली आहे ना, तिने जी हिंमत केली आहे, तर तिची हिंमत ही मला पायदळी तुडवायची आहे. पुन्हा कृष्णाच काय, कुणीही माझ्या विरोधामध्ये सरपंच पदासाठी किंवा दुसऱ्या कुठल्याही पदासाठी माझ्या विरोधात उभं राहणार नाही. इतकी दहशत मला पसरवायची आहे. मला ह्या कृष्णाची चांगलीच नांगीत ठेचायची आहे, असं आता बाळजाचं म्हणणं असतं. आणि त्यामुळे जयकांत आपल्या माणसांना घेऊन टोपलीच्या ठिकाणी जाऊन आपल्याच टोपलीमध्ये, बाळजाबाईच्याच टोपलीमध्ये फुलं टाकायला सांगतो. मग इथे दुसऱ्या दिवशी बाळजाची लोक आणि तिकडून आलेला असतो बंब्या, आणि बंब्या दोन्ही टोपल्या उचलणार असतो. तेवढ्यातच बाळजा तिथे येत आणि म्हणते, काय र, चल आता टोपली उचल आणि तुझ्या घरला चल. तेव्हा बंब्या कृष्णाची टोपली उचलतो आणि इथे
आता जयकांतचा माणूस बाळाची टोपली उचलतो. दोघेही कृष्णाच्या घरी म्हणजे बंब्याच्या घरी येतात आणि मग दोन्ही टोपल्या उघडून बघतात तर कृष्णाच्या टोपलीमध्ये अवघी 5 मतं असतात, म्हणजे 5 फुलं, आणि बाळाच्या टोपलीमध्ये जास्तीची फुलं असतात. पण ही जी फुलं असतात ना, ती काही स्वतःच्या मताने टाकलेली नसतात, तर त्यांना धमकावून त्या लोकांना घाबरवून ती मतं मिळवलेली असतात. तेव्हा इथे कृष्ण आता म्हणते की लोकांचा कौल काय आहे ते मला कळलं, त्यांना बाळजाबाईला मत द्यायचं आहे. तेव्हा इथे आता बाळजा म्हणत असते, बघितलंस ना, अगं लोकांचा कल माझ्याकडे जास्त आहे. जयकांत फुलांची टोपली उचलून बाळजाच्या अंगावरती फुलांचा वर्षाव करतो. बाळजा म्हणते, कृष्णे अगं आता फक्त फुलांचा वर्षाव झाला आहे माझ्यावरती, लवकरच विजयाचा गुलालसुद्धा माझ्याच अंगावरती उडणार, ते सुद्धा बहुमतांनी, असं तिचं म्हणणं असतं. कृष्णाला फार वाईट वाटतं. बाळजा गेल्यानंतर इथे आता दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. मला माहिती आहे ना, जी मतं त्यांच्याकडे गेलीत ना, ती बाळजाबाईंना घाबरूनच गेलेली आहेत. स्वमताने कुणीही मत केलेलं नाही आहे. आणि हे बघ, कुणीतरी 5 माणसं अशी आहेत जी बाळजाबाईच्या धमकीला न घाबरता तुझ्या टोपलीमध्ये फुलं टाकली आहेत. मी तुझ्याबरोबर आहे. त्याचबरोबर तिची बहीण भक्ती आणि तिचा भाऊ तो म्हणजे बंब्या यांचा पूर्ण विश्वास असतो. जिंकणार तर इथे आमची कृष्णाच, असा त्यांना विश्वास असतो. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, आणि हे बघ, आपल्याला आता जायचं आहे. लोकांना सांगायचं आहे की मतदान करायचं तर कृष्णालाच. आपल्या इथे माणुसकी अजूनही जिवंत आहे. त्यामुळे मला तुला असं हरलेलं बघायचं नाही आहे कृष्णा. अगं तुझ्यामध्ये तर एवढी हिंमत आहे. अगं शेतकरी इथे आता शेती वाया जाते किंवा इथे अवकाळी पाऊस पडतो, शेती व्यवस्थित होत नाही, म्हणून तो घाबरून रडून काही शेती करणं बंद करतो का? एका आशेवरती तो वर्षानुवर्ष शेतामध्ये राबतच असतो ना गं. तेव्हा कृष्णा म्हणते, अगदी बरोबर. त्यामुळे मी पण घाबरणार नाही आहे. फुलांचा जो कौल दिलेला आहे कदाचित शेतकऱ्यांना घाबरूनच दिला असेल. इकडे आता शेतकरी बांधवांच्या बाजूने कृष्णा उभी असते. तिच्याकडे पैसा अडका काही नसतो. असतो तो फक्त विश्वास आणि निष्ठा की लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. बाळजाचं तसं नसतं. बाळजा म्हणते की चला, फुलांचा जो काही निवडणुकीचा भाग होता तो तर मी जिंकले. आता आपल्या तिजोरीमध्ये जेवढं पैसा असतील तेवढं बाहेर करा, लोकांना पैसा वाटा, त्यांना दारू द्या, मटण द्या, पण मतदान मात्र मलाच करायला सांगा. काय बी झालं तरीसुद्धा मत हे मलाच दिलं पाहिजे. 5 गावांचं मत हे मलाच मिळायला पाहिजे. तेव्हा इथे दलपत म्हणत असतो की काम झालंच म्हणून समजा. दलपत, जयकांत गावकऱ्यांना आता पैसे देत असतात, त्यांना दारू देत असतात, मटण देत असतात. आणि इथे दुष्यंत आणि कृष्णा, बंबे आणि भक्ती घरोघरी जात असतात आणि फक्त म्हणत असतात, शेतकऱ्यांच्या बाजूने इथे आता निवडणुकीसाठी उभी राहिली आहे ती म्हणजे आपली कृष्णा. त्यामुळे आपल्या कृष्णालाच मत द्यायचं. तेव्हा इथे शेतकरी मात्र काहीच बोलत नाही. त्यांना धमकावलेलं असतं ना, जो कोणी बाळजाच्या विरोधात बोलणार त्याला आता बाळजा काय करेल काही सांगता येत नाही. घर बळकावते की शेती बळकावते ही त्यांना भीती झालेली असते. सगळे लोक मात्र गप्पच असतात, कुणी काहीच बोलत नाही. कृष्णाला वाटत असतं की सगळे बाळजाबाईंना घाबरलेत. तेव्हा बाळजा इथे आता पैसा वाटते, मटण देते, दारू देते. कृष्णा म्हणत असते की बघूया उद्या कोण जिंकणार ते. इथे आपण लोकांच्या मदतीसाठी, त्यांना इथे हवी ती मदत करता यावी त्यासाठी आपण सरपंच पदासाठी उभे राहिलो आहे. आपली इच्छाशक्ती जिंकते आहे की बाळजाबाईचा पैसा आणि दहशत जिंकते आहे ती आता उद्या आपल्याला कळेलच. निवडणूक असते, लोकांनी इथे आता कुणाला मत द्यायचं कुणाला नाही हे त्यांचं त्यांनी ठरवायचं असतं. तेव्हा सगळेजण इथे मतदान करत असतात, येत असतात. तेव्हा जयकांत आणि त्याचे गुंड लोक तिथेच उभे असतात, सगळ्यांना धमकावत असतात, बाळजाबाईलाच मत करायचं. सगळेजण हो म्हणत असतात. मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आता मतदानाची मोजणी होत असते. आणि मतदान मोजणी होत असताना आधी निकाल जो लागत असतो बाळजाबाईच्या इथे बाजूने लागतो. 2 वेळा बाळजाबाईचं नाव घेतलं जातं. कृष्णाला वाईट वाटतं. कृष्णा जायला निघते. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं लगेच निराश होऊन कुठे जातेस? शेवटची मतदान मोजणी बाकी आहे ना, कुठे जाऊ नकोस.
तर इथे आता कृष्णाने 200 मताने बाळजाच्या विरोधामध्ये बाजी मारलेली असते आणि ती बहुमताने निवडून आलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, शेतकऱ्यांनी शांत राहून इथे कृष्णाला मत देऊन तिलाच आपला भावी सरपंच म्हणून निवडून आणलेलं असतं. आणि आता सरपंच म्हणून इथे कृष्णा जिंकलेली असते, कृष्णा निवडून आलेली असते. त्यामुळे 5 गावांचा कारभार हा आता बाळजा नाही तर कृष्णा बघणार असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, कृष्णाला खूप आनंद होतो. लोक तिचा इथे अगदी आनंदाने स्वागत करतात. सगळे नाचायला लागतात, बागडायला लागतात. आमच्यावरती होणारा अन्याय अत्याचार आता संपणार, कुणीतरी आमच्या इथे आवाज बनणार, या गोष्टीमुळे सगळे खुश असतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता बाळजा ही खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. लोकांना इथे एवढा पैसा दिला, दारू दिली, मटण दिलं, त्याचा काही उपयोग झाला नाही. दिवसभर ढाबा मी त्यांना खायला प्यायला ठेवायची, पण इथे लोकांनी मला फसवलं. ह्या कृष्णाला निवडून आणलं, आता मी कुणालाही सोडणार नाही. तेव्हा इथे आता सरपंच म्हणून कृष्णाची निवड झालेली असते आणि सरपंच म्हणून ती ग्रामपंचायतीमध्ये आता त्या खुर्चीवरती बसणार. तेव्हा खुर्चीवरती बसल्या बसल्या तिने एक निर्णय घेतलेला असतो. तिने आता बाळजाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला असतो. बाळजाने आत्तापर्यंत शेतकऱ्यांवरती केलेला अन्याय, तिच्या वडिलांनी जी आत्महत्या केलेली असते ना, ती का केलेली असते आता कृष्णाच्या लक्षात आलेलं असतं. कारण का, तिच्या वडिलांना चक्रीव्याजामध्ये बाळजाबाईने अडकवलेलं असतं आणि त्याच्यावरती खूप जास्त प्रेशर असतं की लवकरात लवकर कर्ज फेडायचं म्हणून. आणि तिचे वडील जे असतात ते इथे मनाने खूपच जास्त हळवे असतात, ते स्ट्रॉंग नसतात आणि त्यामुळे त्यांनी इथे आत्महत्याच केलेली असते. डिरेक्टली ते स्वतःला संपवतात. आणि त्यामुळे कृष्णाला समजतं की बाळजाबाई लोकांना इतका मानसिक त्रास देतात की ते स्वतःचं आयुष्य संपवतात, त्यांना जगू वाटत नाही. अशा पद्धतीने बाळजाबाई लोकांचा जीव घेते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा सगळ्या लोकांना म्हणते की बाळजाबाईच्या विरोधामध्ये तुम्ही साक्ष द्या, बाळजाबाईला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळू द्या. आणि त्यामुळे इथे आत्तापर्यंत बाळजाबाईने जे काही आता कुकर्म केलेले आहे त्याची शिक्षा सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी कृष्णाने तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी बाळजाबाईच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला असतो. आता सरपंचांनी गुन्हा दाखल केला आहे आणि अख्खं गाव तिच्याबरोबर आले साक्ष देण्यासाठी बाळजाबाईच्या विरोधात, म्हणजे काहीतरी तथ्य आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांचा नाईलाज होतो, बाळजाला अरेस्ट करावी लागते आणि तिची चौकशी सुरू होते. आणि चौकशीच्या दरम्यान बाळजाबाईने किती भ्रष्टाचार केला आहे हे आता समोर आलेलं असतं. बाळजाबाईला भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली इथे आता अरेस्ट करण्यात आलेली असते. या गोष्टीचं दुष्यंतला खरं तर वाईट वाटत असतं, पण आता इथे न्यायाच्या बाजूने लढायचं ठरवलं आहे ना, मग जिने अन्याय केला आहे तिला शिक्षा तर झाली पाहिजेच. त्यामुळे दुष्यंतसुद्धा काही बोलत नाही. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णाने सरपंच झाल्या आपल्या वडिलांबरोबरच इथे अशा कितीतरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत बाळजाबाईला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्ह्याखाली तिला जेलमध्ये पाठवून इथे खऱ्या अर्थाने तिने इथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना, त्याचबरोबर कर्जामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला असतो.